सादर करत आहोत सातारा आणि परिसरातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती। ही माहिती आम्ही 4 भागात देणार आहोत। सादर करीत आहोत पहिला भाग। सातारा हे पुण्यापासून साधारण 2 तासावर असलेले शहर आहे। पुणे बेंगलोर हायवेवर सातारा शहर आहे आणि आज आपण साताऱ्याला जाऊ आणि तेथील आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेऊ। पुण्याहून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाटातून जावे लागते। आता खंबाटकी घाट चढून आलो आहोत। हा वनवे आहे। पुण्याला परत येताना घाटातून न येता बोगद्यातून यावे लागते। हा बोगदा 890 मीटर लांबीचा आहे। बोगद्यातून जाताना लोक गाडीची इमर्जन्सी किंवा पार्किंग लाईट लावतात। माझ्या माहितीप्रमाणे खरं तर असा कुठलाही नियम नाही। आपल्याला याबद्दल काही माहिती असल्यास आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आता आपला पहिला स्टॉप असणार आहे बारामोटेची विहीर। ही साताऱ्यापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही पहिल्यांदा लिंब या गावी आलो आणि तिथे गेल्यावर कळलं की ही विहीर शेरी लिंब नावाच्या जवळच्याच एका गावात आहे। रस्ता थोडासा खराब आहे पण गाडी जाऊ शकते। विहिरीचं मजबूत व सुंदर असं दगडी बांधकाम आहे। दगड हे घडवलेले आहेत। विहिरीचं बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे। विहिरीच्या मधल्या भागामध्ये एक छोटेखानी महालच आहे। भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे। विहिरीच्या भिंतींवर काही शिलालेख व दगडी शिल्पे आहेत। या विहिरीचं नाव बारामोटेची विहीर असं आहे। तर ही जी जागा आहे इथं मोठ बसवतात आणि ते दोर आणि चाकावर खालचं पाणी कातड्याच्या बॅगेतून वर येतं। तर इथं 3, तिथं 3 आणि तिथं 3, इथं अशा 9 मोठ्या आहेत ह्या मुख्य विहिरीवर आणि ती जी उपविहीर आहे तिथं 6 मोठा आहेत। एकूण 15 मोठा आहेत। एका वेळी ह्यातील 12 मोठा चालू असायच्या आणि उरलेल्या मोठा ॲज अ बॅकअप म्हणून ठेवलेल्या असायच्या। तर इथं जी मोठी शाहू महाराजांनी बसवलेली आमराई होती त्याला ह्या विहिरीचं पाणी सतत जायचं। बैल दोराच्या साहाय्यानं असे मागे मागे जातात तेव्हा पाण्याची बॅग वर येते आणि ह्या हौदामध्ये रिकामी होती। ओके, असे हे 3 हौद आहेत आणि ह्या 3 हौदाला जोडणारा हा नळ इथून असा खाली जातो। इथे एक छोटं गोमुख आहे आणि तिथून ते पुढं पाणी या नळामधून कॅनलला जातं। या विहिरीवर एक तपशीलवार व्हिडिओ आम्ही लवकरच टाकणार आहोत। त्यामध्ये विहिरीचा इतिहास आपणास जाणून घेता येईल। आता आपला पुढचा स्टॉप असणार आहे साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला। साताऱ्यात प्रवेश करताच अजिंक्यतारा दिसू लागतो। किल्ल्यावर येण्यासाठी 2 ते 3 वाटा आहेत। सातारा बस स्थानकापासून पवई नाक्याकडे आल्यास तेथून किल्ल्यावर येता येते। पुढे रस्त्याचे काम चालू आहे। आता आपल्याला गडावर जाणारा दुसरा रस्ता घ्यावा लागेल। गडावर जाण्यासाठी सुस्थितीत असलेला गाडी रस्ता आहे। साधारण वर जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात। प्रतापगडापासून सुरू होणाऱ्या बामणोली डोंगर रांगेवर अजिंक्यतारा किल्ला आहे। या किल्ल्याची उंची साधारणतः 300 मीटर असून तो दक्षिणोत्तर 600 मीटर असा पसरलेला आहे। अजिंक्यतारा हा किल्ला सप्तर्षी सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो। किल्ल्यावरून सातारा शहराचे अत्यंत विहंगम असे दृश्य दिसते। हा किल्ला शहराच्या अगदी शेजारी असून इसवी सन 1190 साली हा किल्ला बांधलेला आहे।
शिवाजी महाराजांचा राज्याचा विस्तार होत असताना हा किल्ला 27 जुलै 1673 साली स्वराज्यामध्ये आला. ही गरुडाची शिल्प आहे इथं. किल्ल्यावर असलेल्या शिल्पांवरून आणि किल्ल्याच्या बांधणीवरून तो किल्ला कोणत्या कालावधीत बांधला याचा अंदाज घेता येतो. काही जाणकारांच्या मते वाघ हे शिवाजी महाराजांचं प्रतीक असून पायात धरलेले 4 हत्ती हे 4 शत्रुपक्षाच्या 4 राजवटी आहेत. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही आणि निजामशाहीची ती प्रतीकं आहेत. या संदर्भात आपल्यापाशी काही अधिक माहिती असल्यास आम्हाला जरूर कळवा. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज दुसरा याने इसवी सन 1190 मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहमनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. दरवाजा बंद केल्यानंतर माणसांना आत येण्यासाठी हा छोटा दरवाजा आहे. आणि हे जे मोठं हे आहे त्या दोन्हीच्या मध्ये त्याला आडगोळा म्हणतात किंवा लाकडी मोडका घालून हे दार बंद केलं जातं. सो निवाऱ्यासाठी जागा आहे आणि इथून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे जे कोरीव काम आहे त्याबद्दल आमच्या जाणकार प्रेक्षकांना जर अधिक माहिती असेल तर कृपया आम्हाला कमेंट्स मधून कळवा. पहिल्या दरवाजातून आत आल्यानंतर एका पाठोपाठ एक असे 2 दरवाजे आहेत. हा किल्ला जर संपूर्ण फिरून बघायचा असेल तर साधारण 1.5 ते 2 तास लागतात. दरवाजाच्या कडेचा टेहळणी बुरुज, दरवाजाच्या दोन्ही साईडला 2 बुरुज आहेत आणि त्या बुरुजावरून खाली पूर्णपणे सातारा शहर दिसतं. इसवी सन 1699 मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. 13 एप्रिल 1700च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी 2 भुयारे खणली आणि क्षणभरात मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले. मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढ्यात दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मोठा तट पुढे घुसणाऱ्या मुघलांवर ढासळला व 1,500 मुघल सैन्य मारले गेले. ह्या दरवाजाचा लाकडी दरवाजा निघाला. दरवाजा बसवण्याचे सांधे इथं आहेत पण दरवाजा नाही. किल्ल्यावरील सर्व दाणा, गोटा व दारुगोळा संपला होता आणि 21 एप्रिल रोजी हा किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल 4.5 महिने लागले. किल्ल्याचे नामकरण त्यावेळेला झाले होते अजमतारा. नंतर ताराराणीच्या सैन्याने हा किल्ला पुन्हा जिंकला व त्याचे नामांतर केले अजिंक्यतारा. पण ताराराणीला हा काही किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र 1708 मध्ये शाहूंनी फितवून हा किल्ला घेतला आणि स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. पेशव्यांकडे हा किल्ला गेला. दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर फितुरीमुळे हा किल्ला 11 फेब्रुवारी 1818 मध्ये इंग्रजांकडे गेला. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे एक हनुमानाचे मंदिर आहे. तसेच या किल्ल्यावरून पूर्वेला नांदगिरी, चंदनवंदन हे किल्ले आणि पश्चिमेला सज्जनगड दिसतो. येथे आता प्रसार भारतीची 2 कार्यालये व टॉवर्स आहेत. या वाटेतच
ताराबाईंचा एक ढासळलेला राजवाडा आहे. डावीकडील सरळ रस्त्याने पुढे केल्यानंतर एक महादेवाचे मंदिर लागते. वाटेच्या शेवटी मंगळाई देवीचे एक मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरुज आहे. किल्ल्याच्या भिंती व बुरुजांवर काही ठिकाणी झाडं वाढलेली आहेत आणि त्याच्या मुळांमुळे त्यांची पडझड झालेली आहे. साताऱ्याच्या काही स्वयंसेवी संस्थांनी जलसंवर्धनाचं व किल्ल्याचं डागडुजीचं चांगलं काम केलेलं आहे. हिंदू संस्कृतीमध्ये नागांना शुभ मानले जाते. गडांवरची ही नागांची शिल्प हा किल्ला हिंदू राजांनी बांधलेला आहे याची साक्ष देतात. आजची आपली अजिंक्य ताऱ्याची भेट इथेच संपते. पुढची भेट आता पावसाळ्यात. मंडळी, पुढच्या भागात आपण भेट देणार आहोत साताऱ्यातील तीर्थक्षेत्र संगम माहुलीला. स्टे ट्यून्ड. पु ल देशपांडेंनी सांगितल्यानुसार भारतात गाडी चालवणं यातलं चालवणं हे हत्यार चालवणं या अर्थानं घ्यावं लागतं.